श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की मांसाहार करणं पाप आहे की पुण्य आहे. तर बघा, आपण सुद्धा बाळूमामांचे भक्त आहोत आणि बाळूमामांना तर मांसाहार चालत नाही, वर्ज्य आहे, हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तर बाळूमामांच्या भक्तांनी सुद्धा मांसाहार करावा की नाही आणि ते पाप आहे का पुण्य, याबद्दलच संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मांसाहार करणं पाप आहे की पुण्य आहे, या विषयाला घेऊन प्रत्येक लोकांची वेगवेगळी मते असतात. एकीकडे मांस खाणारे लोक याला योग्य आहे म्हणतात, तर दुसरीकडे शाकाहारी माणसे याला पाप आहे म्हणतात. तर बघा, मांसाहार करणे पाप आहे की पुण्य आहे, हे आज आपण एका कथेतून जाणून घेणार आहोत. तर भक्तांनो, गरुड पुराणामध्ये एक कथा सांगितली गेली आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण झाडाखाली बासरी वाजवत बसले होते. तेव्हा त्यावेळी त्यांच्याजवळ एक हरिण आले आणि त्या हरणाच्या पाठोपाठ एक शिकारी तिथे आला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला की ही शिकार माझी आहे आणि माझी मला परत द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कोणत्याही जीवाला मारून खाणे हे योग्य नाही, हे खूप मोठे पाप आहे. त्यावर त्या शिकाऱ्याने उत्तर दिले, मी तुमच्या एवढा ज्ञानी नाही, पण मला माहित आहे की कोणत्याही जीवाला मारून खाणे हे पाप नाही. त्याला मारून मी मुक्त केले आहे. जुन्या काळामध्ये मोठे मोठे राजे मुक्या प्राण्यांना मारून आपली भूक भागवत होते. तेव्हा श्रीकृष्णाने त्या शिकाऱ्याला एक कथा सांगितली. एकदा एका गावामध्ये अन्न टंचाईची समस्या सुरू झाली. त्या गावच्या महाराजांना आपल्या प्रजेची, आपल्या गावची खूप चिंता वाटू लागली. तेथील राजाने एक सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सांगितले की सर्वात स्वस्त अशी कोणती गोष्ट आहे की ज्याने प्रजेच्या भुकेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाऊ शकतो, असे विचारले. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी आपापली मते मांडण्यास सुरुवात केली. त्याच वेळी शिकारी प्रेमी आपले मत सांगण्यासाठी पुढे आला आणि राजाला म्हणाला, सर्वात स्वस्त असे मांस आहे. हे ऐकल्यानंतर राजाच्या प्रधानमंत्र्याने राजाकडे आपले मत मांडण्यासाठी थोडा वेळ मागितला. त्या रात्री तो प्रधानमंत्री त्या शिकाऱ्याच्या घरी गेला आणि त्याला सांगितले, राजाची तब्येत अचानक बिघडली आहे आणि त्याला औषध म्हणून एखाद्या बलाढ्य व्यक्तीचे 2 किलो मांस हवे आहे. तुम्ही मांस करणारे व्यक्ती योग्य आहात. मी तुम्हाला 2 लाख सोन्याच्या मुद्रा देतो. यावर अधिकारी घाबरला आणि आतमध्ये जाऊन आणि त्याने 1 लाख सोन्याच्या मुद्रा घेऊन बाहेर आला आणि प्रधानमंत्रीला सांगितले की जीवच नाही राहिला तर या सोन्याच्या मुद्राचे मी काय करू. या सोन्याच्या मुद्रा तुम्ही परत घेऊन जा आणि दुसरा व्यक्ती शोधा. प्रधानमंत्री त्या 2 लाख सोन्याच्या मुद्रा घेऊन खूप अधिकाऱ्याकडे जाऊन फिरला, त्यांना खूप विनंती केला, पण कोणीही मांस द्यायला तयार नव्हते. प्रत्येक अधिकाऱ्याने प्रधानाला 1 लाख सोन्याच्या मुद्रा दिल्या, पण कोणीही मांस द्यायला तयार नव्हते. असे करता करता प्रधानाकडे अब्जावधी मुद्रा जमल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सभेमध्ये प्रधानाने त्या मुद्रा राजासमोर आणल्या आणि म्हणाला की खरंच मांस खूप स्वस्त आहे. राजाने त्या सर्व मुद्रा घेऊन अन्नधान्याचा साठा केला आणि शेतीमध्ये बदल करून भरघोस उत्पादन केले आणि अन्न टंचाईचा प्रश्न सोडवला. शेवटी प्रधानाने सर्व अधिकाऱ्याला सांगितले की आपला जीव आपल्याला जसा मोलाचा वाटतो तसाच सर्वांना आपला जीव मोलाचा वाटतो. जर आपण एखाद्या मुक्या प्राण्यांचा जीव घेतला तर त्याचे पाप आपल्याला एका जन्मामध्ये नाही तर पुढच्या सगळ्या जन्मामध्ये त्या पापाचे प्रायश्चित्त आपल्याला भोगावे लागणार. मग त्या अधिकाऱ्याला त्याची चूक समजली आणि त्याने माफी मागितली आणि सांगितले की इथून पुढे मी कुणाचाही जीव घेणार नाही. तर भक्तांनो, या कथेतून तुम्हाला समजलं असेल की मांसाहार करणं हे खूप मोठं पाप आहे. त्यासाठी एखाद्या जीवाला त्रास देऊन त्यामध्ये आपलं सुख, आपला आनंद निर्माण करणं हे योग्य नाही, खूप मोठं पाप आहे. तर ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा आपल्या बाळूमामा चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते.
आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.